नमस्कार आणि स्वागत आहे. आजची तारीख आहे 21 नोव्हेंबर 2025. आज आपण एका अशा अदृश्य नायकाची गोष्ट सांगणार आहोत जो आपल्या शहरांना, आपल्या घरांना, खरं तर आपल्या संपूर्ण आधुनिक जीवनाला आधार देतो. ही गोष्ट आहे एका नियमावलीची, एका संकटातून जन्माला आलेली आणि आज भारताच्या विकासाचा कणा बनलेली नियमावली. आपण बोलतोय रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट फ्लोअर स्लॅब्स आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या इंडियन स्टँडर्ड IS 4021 1996 बद्दल. आपल्याकडे यावर काही उत्तम स्रोत आहेत आणि आजचा आपला उद्देश आहे या तांत्रिक नियमावलीमागची कहाणी आणि तिचं महत्त्व सोप्या भाषेत समजून घेणं. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे IS 4021. हे नक्की काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का झालं? ही आहे भारतीय मानक ब्युरो म्हणजे BISनी तयार केलेली एक नियमावली. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या इमारतींमधले जे मजले असतात ना, स्लॅब्स. हो, ते स्लॅब्स, ते कसे डिझाईन करायचे, कसे बांधायचे, यासाठीचं हे एक अधिकृत असं समजा की एक गाईडबुक आहे. पण याचं खरं महत्त्व केवळ स्लॅब मजबूत बनवण्यात नाही, तर ते सर्व्हिसिबिलिटीवर भर देतं. सर्व्हिसिबिलिटी म्हणजे काय नेमकं? म्हणजे इमारत वापरात असताना स्लॅबमध्ये उष्णतेमुळे किंवा वजनामुळे तळे जाऊ नयेत, तो कंप पाहू नये आणि आयुष्यभर तो कार्यक्षम राहावा याची खात्री करणं. विशेषतः भारतासारख्या देशात जिथे हवामान इतकं वेगळं आहे, तिथे बांधकामात एकसमानता आणि सुरक्षितता आणण्यासाठी ही नियमावली खूप महत्त्वाची ठरते. ही नियमावली 1996 मध्ये आली. तुम्ही म्हणालात की ती एका संकटातून जन्माला आली. त्याआधी काय परिस्थिती होती? म्हणजे याची गरज का भासली? हो, 1996 पूर्वी स्लॅब डिझाईनसाठी प्रामुख्याने IS 456 1978 ही नियमावली वापरली जायची. अच्छा. पण ती एक कॉन्क्रीटसाठीची सर्वसाधारण नियमावली होती. स्लॅबसाठी विशेष अशी सखोल मार्गदर्शक तत्वे नव्हती त्यात. आणि 80च्या दशकात भारतात घरांची मागणी प्रचंड वाढली. एक मोठा कन्स्ट्रक्शन बूम आला होता. हो, आठवतोय. पण मग झालं असं की त्याचबरोबर बांधकामांमध्ये, विशेषतः स्लॅबमध्ये तडे जाण्याच्या समस्याही वाढू लागल्या. म्हणजे मागणी वाढली पण गुणवत्ता टिकवण्यासाठी नियम पुरेसे नव्हते. अगदी बरोबर. आणि मग 1993 मध्ये मुंबईत स्लॅब कोसळण्याच्या काही मोठ्या घटना घडल्या. अरे बापरे. हो, आणि तपासात असं लक्षात आलं की चुकीच्या डिझाईन आणि जॉइंटिंगमुळे या दुर्घटना झाल्या होत्या. यानंतरच एका विशिष्ट सविस्तर नियमावलीची गरज तीव्रतेने जाणवली. हाच तो संकटाचा क्षण होता. आणि मग 1996 मध्ये लागू झाल्यावर तिचा स्वीकार कसा झाला? बांधकाम क्षेत्राने लगेचच ती स्वीकारली का? हो, तिचा काळ अगदी योग्य होता असं म्हणायला हवं. कारण 90च्या दशकाच्या उत्तरार्धात भारताच्या उदारीकरणानंतर बांधकाम क्षेत्रात मोठी क्रांती झाली. हो, मोठमोठ्या इमारती उभ्या राहायला लागल्या. बरोबर. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये उंच इमारतींचं पेव फुटलंय. तेव्हापासून ही नियमावली वापरात येऊ लागली. आणि 2000 सालांपर्यंत तर ती राष्ट्रीय बांधकाम संहिता म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोड आणि राज्यांच्या नियमावलींचा एक अविभाज्य भाग बनली. आणि आज तिचं स्थान काय आहे? आजचं चित्र तर खूपच मोठं आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंदाजानुसार दरवर्षी सुमारे 5 लाखापेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये या नियमावलीचा संदर्भ घेतला जातो. 5 लाख? हो, इतकंच नाही तर 2021 मध्ये या नियमावलीला पुन्हा एकदा मान्यता देण्यात आली. यावरूनच कळतं की आजही ती किती महत्त्वाची आणि प्रासंगिक आहे. तर ही नियमावली एका संकटावर उपाय म्हणून आली. मग या नियमावलीच्या आत असं काय आहे जे इतकं प्रभावी ठरलं? म्हणजे स्लॅब बनवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते यानुसार? ही प्रक्रिया खूप पद्धतशीर आहे आणि प्रत्येक टप्प्यात अचूकतेवर भर दिला जातो. पहिला टप्पा आहे फॉर्मवर्क. म्हणजे आपण जे सेंटरिंग किंवा शटरिंग म्हणतो ते अगदी तेच. यात लाकूड किंवा स्टीलचे तात्पुरते साचे बनवले जातात. हे साचे म्हणजे स्लॅबचा आकार ठरवणारी एक प्रकारची अचूक चौकट असते. किती अचूक असावं लागतं हे? खूपच. पातळीत फक्त ±5 मिलीमीटर्स आणि आकारमानात ±10 मिलीमीटरपर्यंतची चूक स्वीकार्य असते. फक्त इतकीशी? हो, कारण या साच्यातली लहानशी चूकसुद्धा अंतिम स्लॅबमध्ये कायमची राहते आणि पुढच्या सगळ्या कामावर परिणाम करते. ठीक आहे. म्हणजे आधी एक परिपूर्ण साचा तयार होतो, त्यानंतर येतो दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, स्टीलची जाळी बसवणे म्हणजे रिइन्फोर्समेंट. स्लॅबमध्ये स्टीलच्या सळ्यांची एक जाळी विणली जाते.
अच्छा. याची कल्पना तुम्ही एखादी चटई विणण्यासारखी करू शकता. चटई, हे मजेशीर आहे. जरा समजावून सांगाल का? नक्कीच. समजा मुख्य सळ्या म्हणजे चटईचे उभे, जाड आणि मजबूत धागे आहेत जे स्लॅबचं मुख्य वजन पेलतात. पण फक्त उभ्या धाग्यांनी चटई बनत नाही. त्यांना एकत्र बांधून ठेवणारे आडवे धागेही लागतात. बरोबर. या आडव्या धाग्यांसारखं काम करतात वितरक सळ्या किंवा डिस्ट्रीब्युशन बार्स. त्या मुख्य सळ्यांना एकत्र बांधून ठेवतात आणि स्लॅबवर येणारा भार संपूर्ण पृष्ठभागावर सारखा वाटून देतात. उत्तम उदाहरण आहे हे. आणि या सळ्या आणि कॉन्क्रीटमध्ये एक अंतर ठेवावं लागतं, बरोबर, ज्याला कव्हर म्हणतात. अगदी बरोबर. सौम्य हवामानात किमान 20 मिमी आणि सागरी किनारी भागांसारख्या दमट हवामानात 30 मिमी अंतर ठेवलं जातं. हे अंतर म्हणजे सळ्यांसाठी एक संरक्षक कवच असतं. त्यांना गंजण्यापासून वाचवण्यासाठी. हो, अगदी. तर स्टीलचं मजबूत जाळं तयार आहे. आता याला कॉन्क्रीटने भरण्याची वेळ. हो. तिसरा टप्पा आहे कॉन्क्रीटिंग. M20 ते M30 ग्रेडचं कॉन्क्रीट वापरलं जातं आणि ते एकाच वेळी 500 मिमीपेक्षा जास्त जाडीच्या थरांमध्ये नाही ओतलं जात. ते का? जेणेकरून कोल्ड जॉइंट्स टाळता येतील. आणि मग येतो शेवटचा पण अत्यंत महत्वाचा टप्पा, क्युरिंग. म्हणजेच पाणी मारणे. हो. अच्छा. म्हणजे आपण अनेकदा बघतो की नवीन बांधकामावर सतत पाणी मारलं जातं. मला वाटायचं की ते फक्त थंड ठेवण्यासाठी असेल. नाही. त्यामागे एक महत्वाचं विज्ञान आहे. कॉन्क्रीट सेट झाल्यावर त्याला किमान 7 ते 14 दिवस ओलं ठेवलं जातं. पाणी हे केवळ थंड ठेवण्यासाठी नाही, तर कॉन्क्रीटमधल्या सिमेंटसोबत रासायनिक प्रक्रिया म्हणजे हायड्रेशन पूर्ण करण्यासाठी गरजेचं असतं. याच प्रक्रियेमुळे कॉन्क्रीटला त्याची अंतिम ताकद मिळते. म्हणजे क्युरिंग चुकलं तर सगळंच चुकू शकतं. अगदी. जर क्युरिंग नीट झालं नाही तर उत्तम दर्जाचं मटेरियल वापरूनही स्लॅब कमकुवत राहू शकतो. हे सगळं ऐकून खूपच पद्धतशीर वाटतंय. पण प्रत्यक्ष वापरात या नियमावळीमुळे खरंच काही मोठा फरक पडला आहे का? याचं एखादं उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे? नक्कीच. चेन्नईतील IIT मद्रासने 2018 ते 2020 दरम्यान एक डेमो बिल्डिंग बांधली. हे याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. IIT मद्रास? यात विशेष काय होतं? यातलं खरं वैशिष्ट्य हे केवळ नियमांचं पालन करणं नव्हतं, तर ते हायब्रिड थिंकिंगमध्ये होतं. हायब्रिड थिंकिंग? हो. त्यांनी भिंतींसाठी ग्लास फायबर रिइन्फोर्स जिप्सम म्हणजे GFRG पॅनल वापरले, जे एक आधुनिक आणि हलकं तंत्रज्ञान आहे. अच्छा. पण मजल्यांसाठी मात्र त्यांनी IS 4021 नुसार बनवलेल्या पारंपरिक RC स्लॅबवर विश्वास ठेवला. म्हणजे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला एका विश्वासार्ह प्रमाणित नियमावलीची जोड दिली. आणि याचा परिणाम काय झाला? परिणाम आश्चर्यकारक होता. त्यांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा 40% कमी कॉन्क्रीट वापरले. 40%? हो. आणि एकूण खर्चात 25% बचत केली. 25% बचत, हे तर खूपच प्रभावी आहे. पण मला एक प्रश्न आहे. चेन्नईचं हवामान दमट आहे. तिथे सळ्या गंजण्याचा धोका जास्त असतो. मग ही बचत महागड्या साहित्यावर खर्च झाली असेल ना? खूप चांगला मुद्दा आहे. आणि इथेच या केस स्टडीची खरी ताकद दिसते. त्यांनी नक्कीच विशेष काळजी घेतली. चेन्नईच्या दमट हवामानामुळे त्यांनी 25 मिमी कव्हर ठेवले आणि विशेष इपॉक्सी कोटेड स्टीलचा वापर केला. जे महाग असतं. हो, ते सामान्य स्टीलपेक्षा महाग असतं. पण तरीही डिझाईनच्या एकूण कार्यक्षमतेमुळे या अतिरिक्त खर्चानंतरही त्यांची निव्वळ बचत 25% होती. अप्रतिम. आज बांधकाम पूर्ण होऊन 5 वर्षे झाली आहेत, तरीही त्या स्लॅबला एकही तडा गेलेला नाही. आणि या प्रकल्पाच्या यशामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात 50 पेक्षा जास्त घरांचे पायलट प्रोजेक्ट्स प्रेरित झाले आहेत. ठीक आहे, म्हणजे ही नियमावली प्रभावी आहे हे तर सिद्ध झालं. पण कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. फायदे आहेत, तसे काही तोटे किंवा मर्यादाही असतीलच ना? हो, नक्कीच आहेत. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास या डिझाईनमुळे स्लॅबची जाडी कमी ठेवता येते, साधारण 100 ते 150 मिलीमीटर. अच्छा, म्हणजे खोलीची उंची वाढते. बरोबर. आणि स्लॅबचा पृष्ठभाग सपाट असल्याने फॉर्मवर्कचा खर्च बीम स्लॅब पद्धतीपेक्षा 15-20% कमी होतो. आणि योग्य काळजी घेतल्यास आयुष्य 50 वर्षापेक्षा जास्त असू शकतं. आणि याच्या मर्यादा काय आहेत? सगळ्यात मोठा धोका आहे पंचिंग शिअरचा. पंचिंग शिअर? सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे स्लॅब आणि खांब जोडले जातात तिथे जास्त दाबामुळे स्लॅब खांबातून खाली खचण्याची शक्यता असते. यावर डिझाईनमध्ये विशेष लक्ष द्यावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या आणि लांब स्लॅबवर चालताना किंवा वस्तू हलवताना त्यात थोडी कंपने जाणू शकतात. व्हायब्रेशन्स. हो. आणि एक मोठा मुद्दा पर्यावरणाचा सुद्धा आहे, बरोबर? हो, तो सर्वात महत्वाचा तोटा आहे.
कॉन्क्रीटमध्ये सिमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि सिमेंट उद्योग हा जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या 8% वाटा उचलतो. 8%? हो, त्यामुळे या पद्धतीचा एक मोठा पर्यावरणीय ठसा आहे. बांधकाम क्षेत्राबद्दल अनेक गैरसमज असतात. मला स्वतःलाही वाटायचं की जाड स्लॅब म्हणजे जास्त मजबूत स्लॅब. हा एक मोठा गैरसमज आहे, नाही का? अगदी. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं जाडी जास्त म्हणजे ताकद जास्त. पण अनावश्यक जाडीमुळे स्लॅबचं स्वतःचं वजन, ज्याला आम्ही डेड लोड म्हणतो, ते 20% पर्यंत वाढतं. अच्छा. आणि याचा थेट परिणाम इमारतीच्या पायावर येतो आणि पायाचा खर्च वाढतो. ही नियमावली बॅलन्स डिझाईनवर भर देते, केवळ जाडीवर नाही. म्हणजे कमी जाडीत जास्त ताकद मिळवणं. बरोबर. योग्य प्रमाणात स्टील आणि कॉन्क्रीट वापरून. आणि तो दुसरा गैरसमज की एकदा कॉन्क्रीटचा स्लॅब झाला की तो अविनाशी असतो. हो, तेही खरं नाही. कॉन्क्रीट सुकताना नैसर्गिकरित्या आकुंचन पावतं, ज्यामुळे त्यात सूक्ष्म तडे म्हणजे श्रिंकेज क्रॅक्स येऊ शकतात. पण मग ते धोकादायक नसते हा? नाही. IS 456 नुसार 0.3 मिमीपर्यंतचे तडे सामान्य मानले जातात आणि ते स्लॅबच्या मजबूतीवर परिणाम करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक तडा हा धोक्याचा नसतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हे हवामानाच्या बाबतीतही खरं आहे. राजस्थानच्या वाळवंटापासून ते केरळच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत ही एकच नियमावली या सगळ्या परिस्थितींना कशी हाताळते? हेच तर या नियमावलीचं वैशिष्ट्य आहे. ती कठोर नाही, तर ती लवचिक आहे आणि हवामानानुसार बदल सुचवते. उदाहरणार्थ, जसं की राजस्थानसारख्या उष्ण आणि कोरड्या हवामानात जिथे कॉन्क्रीटमधलं पाणी खूप लवकर बाष्पीभवन होतं, तिथे कॉन्क्रीटिंग झाल्यावर ताबडतोब स्लॅब ओल्या गोणपाटाने झाकला जातो. याउलट केरळसारख्या उष्ण आणि दमट हवामानात जिथे सळ्या गंजण्याचा धोका जास्त असतो, तिथे 40 मिलीमीटर कव्हर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जास्त कव्हर? हो, आणि कॉन्क्रीटमध्ये 20% फ्लाय ॲश वापरण्याचा सल्लाही दिला जातो. फ्लाय ॲश कॉन्क्रीटला अधिक टिकाऊ आणि गंजरोधक बनवते. आणि थंड प्रदेशांचं काय, जसे की काश्मीर? जम्मू काश्मीर सारख्या थंड प्रदेशात जिथे तापमान 5 डिग्रीपेक्षा कमी असतं, तिथे कॉन्क्रीट सेट होण्याची प्रक्रिया खूप मंदावते. अच्छा. ही प्रक्रिया वेगाने करण्यासाठी त्यात ॲक्सेलरेटर नावाचं रसायन वापरलं जातं. त्यामुळे ही नियमावली वन साईज फिट्स ऑल नाही, तर गरजेनुसार बदलणारी आहे. म्हणजे ही नियमावली गेल्या जवळपास 30 वर्षांपासून स्वतःला परिस्थितीनुसार बदलत आलीये. मग हिचं भविष्य काय आहे? पुढच्या दशकात यात काय बदल अपेक्षित आहेत? याचं भविष्य खरं तर खूप रोमांचक आहे. 2030 पर्यंत यात अनेक नवीन गोष्टींचा समावेश होण्याची शक्यता आहे. जसं की? सर्वात मोठा बदल असेल तो पर्यावरणाला पूरक साहित्याचा वापर, म्हणजे कमी कार्बन उत्सर्जन करणारे सिमेंट. तसेच फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर म्हणजे FRP सारख्या नवीन सामग्रीचा वापर, ज्यामुळे स्लॅबचं वजन 20% कमी होऊ शकतं. आणि यात तंत्रज्ञानाची काय भूमिका असेल? तंत्रज्ञान यात खूप मोठी भूमिका बजावेल. बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग म्हणजे बीम सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाशी ही नियमावली जोडली जाईल. त्याने काय होईल? त्याने डिझाईन आणि बांधकाम अधिक अचूक होईल आणि चुका कमी होतील. भविष्यात तर आपण 3D प्रिंटेड स्लॅब आणि स्वतःहून तडे भरून काढणारे सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट सुद्धा पाहू शकतो. वाव! आणि हे सर्व बदल भारताच्या नेट झिरो कार्बन उत्सर्जन आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयाशी सुसंगत आहेत. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की IS 1421.1996 ही केवळ काही पानांची तांत्रिक नियमावली नाही, तर ती भारताच्या शहरी विकासाच्या प्रवासाची एक साक्षीदार आणि एक आधारस्तंभ आहे. अगदी बरोबर. एका संकटावर उपाय म्हणून सुरू झालेला तिचा प्रवास आज भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाला आहे. बरोबर. आणि जसजशी हवामान बदल आणि शहरीकरणाची आव्हाने वाढत आहेत, तसतसे या नियमावलीत होणारे भविष्यकालीन बदल आपल्या भविष्यातील इमारती अधिक मजबूत, अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बनवतील, या शंका नाही. चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. आपण स्मार्ट शहरे आणि टिकाऊ विकासाच्या गोष्टी करतो. अशा वेळी बांधकामाची ही एक मूलभूत वाटणारी नियमावली केवळ मजबूत इमारतीच नाही, तर एक हरित आणि सुरक्षित भविष्य घडवण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, नाही का? यावर विचार करायला हरकत नाही.